नवीन वर्षाच्या निमित्तानं रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळाफुलांची आरास। नवीन वर्षाच्या निमित्तानं 100 किलो झेंडू, शेवंती अशा विविध फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट मंदिरात करण्यात आली आहे। फुलांच्या सजावटीनं नववर्षाचे स्वागत विठ्ठल मंदिरात होत आहे, तर या निमित्तानं 5000 नग संत्र्यांचा वापर करून फळांची देखील सजावट केली आहे। त्यामुळे फळ आणि फुलांमध्ये हे नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रत्येक ठिकाणी भाविकांनी, प्रत्येक प्रेक्षकांनी घर बसल्या मनात साठवावं, यासाठी आज विठ्ठल मंदिरातून आम्ही आपणास दर्शन घडवत आहोत। मी प्रदीप प्रकाश ठाकूर, आळंदी सोळ येथील रहिवासी आहे। गेले 8 ते 9 वर्ष झालं पांडुरंगाची सेवा देत आहे। पांडुरंगाच्या कृपेने खरं तर विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्यांची सेवा देणं हे खरं तर आमच्या भाग्याचं आहे। परंतु त्यांच्याच कृपेमुळे 8 ते 9 वर्ष आपल्याला ही संधी मिळत आहे। यावर्षी आम्ही प्रामुख्याने संत्रा ह्या 5000 फळे मागवली नागपूरवरनं आणि त्याची सजावट ही देवाचरणी अर्पण केलेली आहे। सजावट खरं म्हणता येणार नाही, हा महानैवेद्यच म्हणावा लागेल की ज्याचं जे लोकांना वाटता येतं नैवेद्य स्वरूपात आणि प्रसाद म्हणून तो लोकांना खाता येतो आणि घेता येतो। तर हे आम्ही दरवर्षी करतो। साधारण 8 ते 9 वर्ष झालेले आहे हे करत असताना। अशा निमित्ताने एकच भावना असते की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी व सर्व जो समाज वैष्णवांचा मेळा या नगरीत येतो त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि नवीन वर्षाचे स्वागत हे परमार्थाने व्हावं, ही यामागची भावना असते। आमच्या मुला मुलींना 31 डिसेंबरला कुठेही हॉटेलला न जाता विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचे वेध लागावे दरवर्षी, ही या निमित्ताने भावना असते।